कळवण ब्रेकिंग. तालुक्यात भूकंप, नागरिक भयभीत होऊन पडले घराबाहेर. काही ठिकाणी भांडीही पडली. बघा सविस्तर नागरिकांच्या प्रतिक्रिया. कळवण तालुक्यात आज शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10:01 भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये काही सेकंद जमिनीला हादरे जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. काही गावांमध्ये घरातील भांडी पडल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुमारे 5 ते 6 सेकंद जमिनीला हादरे बसले. त्याच वेळी काही ठिकाणी मोठा आवाजही ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. धक्का जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडले. रात्रीच्या वेळी अचानक भूकंपाचा धक्का बसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती. यापूर्वी कळवण तसेच सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या घटना घडल्या होत्या. काही ठिकाणी जमिनीला तडेही गेली होते. यापूर्वी तसे निदर्शनास आले होते. त्यामुळे आजच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान महाराष्ट्र क्रांती न्यूजने कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 4.3 असे असून भूकंपाची खोली सुमारे 5 किलोमीटर असल्याचे रिपोर्टनुसार सांगितले आहे. हा धक्का कळवण, सुरगाणा, दिंडोरी तसेच नाशिक परिसरात जाणवल्याचे त्यांनी सांगितले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवेंद्र डुमसे, सुरेश जगताप आणि योगेश निकम, कळवण. आज तारीख 8/8/2026 रोजी रात्री 10:01 भूकंपाचे धक्के जाणवले. वर बसला असताना थरथर असा आवाज आला. मला वाटलं की काहीतरी झालं म्हणून पाहतो तर सगळे लोक संसारात चौकातील बाया पोरं सगळे बाहेर आले की खरंच भूकंपाचा धक्का होता. आणि बाहेरून मेसेज यायला लागले की नाशिकमधून कळवण, सुरगाणा, शेपूरपाडा, बेंजेपाडा इकडून सगळेच मेसेज आले की भूकंपाचा धक्काच होता. आणि 3-4 दिवसापूर्वी त्याच्या अगोदर भूकंपाचे धक्के जाणवले होते, पण आम्हाला त्याची तेव्हा तीव्रता काही समजली नाही. पण आज खरोखरच बऱ्यापैकी म्हणजे तीव्रता होती. लोक घाबरलेले आहेत. तर याची शासनाने दखल घेऊन त्याचं भूकंपाचं काही तीव्रता आहे ती घोषित करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी विनंती. तसेच इथे संसारा चौकातील सगळ्या समाज बांधवांना आणि मुलं बाळा सगळ्यांना सूचना करण्यात आली की याची तुम्ही सगळ्यांनी घाबरून जाऊ नये. आणि म्हणजे तीव्रता आहेच, पण सगळ्यांनी घाबरू नये आणि जरा सावध राहावे असं आम्ही त्यांना विनंती केली. कळवण तालुक्यामध्ये वाडी बुद्रुक गावात 10:02 भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेले आहेत. आम्ही घरात बसलेलो असताना अचानक जमिनीचा हादरा म्हणजे जमीन एकदम अचानक कंपन झाल्याने आम्हाला जाणवलं की हे काहीतरी विचित्र घडतंय. नंतर समजले की हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व घरातील परिवार अचानक आम्ही बाहेर अंगणात मोकळ्या पटांगणात निघालो आणि सुरक्षित झालो. 10:02 भूकंपाचे हादरे बसले. इथून 15 दिवसांनी नाशिकडं हा असा आज जो हादरा बसला तो हादरा बसलेला होता, पण परत आज 8 दिवसांनी परत हादरा बसला. तर प्रशासनाने लवकरात लवकर जागे व्हावे. ऑगस्ट रोजी रात्री 10:01 अचानक घरात आम्ही बसलेलो होतो जेवण करून. अचानक भांड्यांचा आवाज आला, बशांचा आवाज आला. बाहेर येऊन बघतो तर सगळे चौकातील सगळ्या बाया, माणसं, मुलं सगळे घाबरून बाहेर आलेले होते. आम्हाला असं वाटलं की आमच्याच घरात असं झालं की काय. तेव्हा आम्ही बाहेर आलो तर बघितलं सर्व म्हणजे सगळे आजूबाजूच्या गल्लीतले सगळे लोक बाहेर आलेले होते.
त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरून गेलो आहे. वाजून 2-3 मिनिटात भूकंपाचा हादरा आम्हाला जाणवला. म्हणजे भरपूर काही हादरा बसला. माननीवर जे भांडे पुंडे हांडे पडाले खाली, त्याच्यामुळे तकलीफ करायची घाबरून गेले. त्याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी लवकर उपाययोजना करायची, नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक चौकशी करून आणि काहीतरी उपाययोजना करावी. मुंदरी, कातळगाव, नांदेड. पंडित प्रथम बर्डे, खर्डेदिगर, ग्रामपंचायत बंधारपाडा. तर या ठिकाणी शनिवारच्या रात्री 10च्या सुमारात भूमिकंपाचा दरारा कमीत कमी 15 सेकंद झाला आणि त्या मांडण्यावरून भांडे पण खाली पडून गेले. तर याच्यामुळे आम्हाला भीतीचा वातावरण आहे, म्हणून शासनाने काहीतरी काळजी घ्यावी. आणि आज या ठिकाणी आबोण्यामध्ये द्वारकाधीश सोसायटीच्या नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 10 वाजून 7 मिनिटांनी अचानक कंपन झाल्यासारखं जाणवलं आणि सर्व इमारतीतील नागरिक आहे त्या परिस्थितीत खाली आले. लहान मुलं, बायका, वृद्ध माणसं सर्व या ठिकाणी घाबरलेले आहेत. कारण हा अनुभव कदाचित यांचा पहिलाच असावा. त्यामुळे भीतीचं वातावरण झालंय. मुलं, बायका घरात जायला घाबरत आहेत. अजूनही मनामध्ये भीती निर्माण झालेली परिस्थिती झालेली असं आम्हाला वाटतंय. आणि याच्यात सावधानता बाळगायची तर काय बाळगायची हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण लहान लेकरं, बायकांना घेऊन आम्ही बाहेर तर काही राहू शकत नाही. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.